इथून पुढं पोरांना काही कुठं न्यायची इच्छाच राहिली नाही. इतका त्रास दिला खूप प्रमाणाच्या बाहेर. का सांगते पुढं. दुपारची आईस्क्रीम पार्टी करून आम्ही चाललो होतो. एका गंधाला जायचं होतं आम्हाला. एका इथं आईस्क्रीम पार्टी संपवली आणि सगळं आवरून सावरून आम्ही चाललेलो आहोत आता आमच्या मावस दिराच्या पोरीच्या गंधाला. तर चाललेलो आहे, सगळी फॅमिली जाईल. दादा आहे, दीदी आहे, म्हणजे सोनी आहे, नमा आहे, ताई आहे, आप्पा आहे. नमाचे पप्पा नव्हते, ते कामाला गेले होते आणि आम्ही एवढी सगळी गेलो होतो. आणि तिथं गेले, फायनली गंध होता तिथं डेस्टिनेशनला. तिथं पोहोचलो आम्ही. पोहोचलो, छान मंदिर आहे आणि त्या मंदिरात होतं तिथं साखरपुड्याचा कार्यक्रम. आता इकडे सगळ्या बाया भरतात ते साखरपुड्याचं पारड्या भरतात ते. त्या तिथं मुलीचं नाव आणू आहे, मुलाचं नाव दीपक आहे. आत्याच्याच मुलाला दिलेली आहे, चासकरांना दिली ती. तिला तिथं धनवटांची पोरगी. आम्ही गेलो होतो तिथं पापळवाडी, धनवटांच्या तिथं पापळवाडीच्या पुढे आहे ते घंटवाडी. तिथं गेलो होतं गंधाला. तर हे मंदिर आहे. ते मंदिरात खूप बाहेर खूप रखरख ऊन होतं, पण मंदिरात खूप छान वाटत होतं, मस्त होतं मंदिर. आणि तिथं कार्यक्रमही चाललं होतं. सगळी पाहुणी रवळी माणसं भेटत होती, पण पोरं काही बसूनच देत नव्हती. नवरी मुलगी आली, तिच्या मामातीला घेऊन आलेला आहे. पोरं काही शांतपणे बसूनच देत नव्हती. हा नवरा मुलगा आला आणि साखरपुड्याचं सगळं साहित्य घेऊन आलेले आहे त्यांच्या मागणं. एवढं सगळं पाहतोय, पण पोरंचे जागेवर बसाना, गुलगुल फिरतात. ते काय चाललंय त्यांचं त्यांनाच कळना, काय करतात ते. खूप त्रास दिला त्यांनी. असं वाटलं घरी सुखासुखी राहिलं असतं तर बरं झालं असतं, पण आता काय करणार, आलोय आता पाहुणे रावळी पाहायलाच लागतात ते. त्याच्यामुळं काही होतं तेवढं. आता हे सगळी माणसं बसले ते नका. आता इथं पण त्याला मोबाईलच पाहिजे ना. हा माझा नाम आता काय इकडून हिंड तिकडून हिंड असं चाललेलं. तर इथं बघ नकाशी काम बघा त्याचं. मंदिराच्या एका खांबाचा व्हिडिओ घेतला. नक्षीकाम खूप छान आहे. आता इथं ते साखरपुड्याचा आधीचा व्हिडिओ काढला होता तो, ते रास घालतात त्याचा व्हिडिओ काढलेला होता, तो घेतला. तर साखरपुड्याचं सामान भरायच्या आधी ते अरेंजमेंट करतात ते चाललं होतं. ते येतं तेव्हा आमची मुलं इकडून तिकडं चिंडत होती. म्हटलं आता कसं तरी आलो आहे कार्यक्रमाला, म्हटल्यानंतर कार्यक्रम अटेंड केलाच पाहिजे, कारण का आपल्या पाहुणेरावांचा कार्यक्रम आपण नाही अटेंड केला तर मग कोण करणार. तर ही नवरी मुलगी आली इथं, मसावा पण आली आणि जे पोरांनी येऊन करायला सुरुवात केली. मी पोरांना घेऊन एका ठिकाणी बसले, तर कार्यक्रम झाल्याशिवाय उठलेच नाही, इतका पोरांनी त्रास दिला. आणि फायनली आम्ही सगळं कार्यक्रम उरकून आता घरी चाललेलो आहे. पण पोरं काय ऐकायला मागत नाही, काही नाही. आता काय म्हणावं आहे ह्यांना आणि काय नाही हेच काही समजत नाही आहे. आता म्हणजे इथून पुढं म्हटलं तर एवढे पोरांना कुठं स्पेशली उन्हाळ्याच्या दिवसात कुठं घेऊन जायचंच नाही. रडत घरी राहिलं तरी चालेल, पण हसत कुठं जायचं नाही, अशी फजिती केली पोरांनी. खूप त्रास झाला. उन्हाचा तर झाला आणि पोरांनी त्रास दिला, तो मानसिक त्रास तर वेगळाच झाला. सगळा कार्यक्रम छान झाला, पण मी काही पूर्ण कार्यक्रम अटेंड केला नाही, कारण का पोरच तिथं तर राही ना. मग मी आपली बाजूला एका ठिकाणी जाऊन बसले होते. असा होता माझा आजचा दिवस. कसा वाटला ते नक्की सांगा कमेंट करून, कारण का पुढं कार्यक्रमाला जायचं म्हटल्यानंतर ही पोरं जोरांचा गोंधळ, बापरे, मन असं बेचैन झालं होतं ना. आपण ज्याच्यासाठी आलो ते कार्यक्रम राहिला बाजूला. घरी दारी रेकुळवाळी व्हायला तेवढंच पार. घरी असो दारी असो पोरांचंच मागं पुढं करता वेळ जातो. कोणत्या कार्यक्रमाला आलो ह्याची लक्षात नाही, फक्त इकडे गेलं त्यांनी त्याला मारलं असंच चालू असतं. खरंच खूप कठीण आहे. ब्लॉग कसा वाटला नक्की सांगा कमेंट करून. धन्यवाद.